यानंतर एक महत्त्वाची बातमी, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। वालचंद हिराचंद मार्ग येथील सिग्नलवरती मनसुख काळ्या रंगाच्या मर्सिडीज गाडीमध्ये बसल्यानंतर पुढे जाऊन ती गाडी जीपीओ सिग्नलवरती काही मीटर अंतरावरती थांबते। जवळपास 9 ते 10 मिनिटं गाडीमध्ये बसल्यानंतर मनसुख गाडीतून खाली उतरतो आणि रस्ता क्रॉस करतो। तोच पुन्हा ती काळ्या रंगाची मर्सिडीज गाडी यू टर्न घेते आणि सिग्नलवरती पुन्हा थांबते। तेव्हा मनसुख पुन्हा त्या गाडीजवळ जातो, काही सेकंद चर्चा करतो आणि गाडीमध्ये बसून तिथून निघून जातो। याच सीसीटीव्ही फुटेजवरून एनआयला शंका आहे की मनसुखनं वालचंद हिराचंद मार्ग ते जीपीओ सिग्नल पट्ट्यामध्ये 17 फेब्रुवारीच्या रात्री 8:18 ते 8:35 या 17 मिनिटात मनसुखनं गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीला हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीची चावी दिली आणि नंतर तो तिथून निघून गेला। या काळ्या रंगाची मर्सिडीज गाडी चालवणारा हा दुसरा तिसरा कोणीच नाही तर सचिन वाझेच आहे असा दाट संशय एनआयला आहे। त्यामुळे 17 फेब्रुवारीच्या रात्री हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेली नसून ती वाझे टीमपैकी एकानंच नेली असा संशय एनआयला आहे। त्यामुळे आता या रात्री नेमकं काय घडलं याबाबत एनआय सचिन वाझेची कसून चौकशी करत आहे। आता बातमी कोरोना संदर्भातली, कारण गेल्या 24 तासात देशात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची उच्चांकी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात तब्बल 68,020 जणांना कोरोनाची लागण झाली आहे संपूर्ण देशभरात, तर 32,231 जणांनी कोरोनावर मात केली आहे। कोरोनामुळे काल 291 जणांचा मृत्यू देखील झालाय। त्यामुळे देशातली कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आता चिंतेचा विषय बनली आहे। नाशिकमध्ये सुद्धा कोरोनाचा कहर सुरूच आहे आणि 24 तासात 1925 इतके नवे कोरोना बाधित रुग्ण नाशिकमध्ये सापडलेत। 3 दिवसात 14,000 नवे रुग्ण नाशिकमध्ये सापडलेत, तर कोरोनामुळे 18 जणांचा मृत्यूही झालाय। ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार, कोरोनाची दाहकता कायम आहे। पॉझिटिव्ह रुग्णसंख्येमध्ये धक्कादायक वाढ नाशिकमध्ये झाली आहे आणि 24 तासात 2,925 नवे बाधित, तर अवघ्या 3 दिवसात 14,000 नवे रुग्ण एकट्या नाशिकमध्ये सापडलेत। 18 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय। शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा अगदी धक्कादायक प्रसार सुरू आहे आणि आणखी 5,000 रिपोर्ट्स हे अजून प्रलंबित आहेत। दिवसभरात 2,179 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय, मात्र जिल्ह्यामध्ये बळींची संख्या आता 2,326 इतकी झाली आहे। शहरामध्ये 8 तर नाशिक ग्रामीण भागामध्ये 6 आणि मालेगावामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। नाशिक शहर हे हॉटस्पॉट कायम आहे, कारण 24 तासात 1,890 नवे पॉझिटिव्ह रुग्ण शहरामध्ये सापडले, तर 8 जणांचा बळी गेलाय आणि बळींची संख्या ही 1,128 झाली आहे। तर संपूर्ण शहरामध्ये 1,265 भाग हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले।